श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 16.1 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पहा. आता क्वेश्चन नंबर 1 आहे, मी ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ए बॉक्स इफ इट्स लेंथ, ब्रीथ अँड हाईट आर 20 सेंटीमीटर, 10.5 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. आता आपल्याला इथं फाइंड काय करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ ए बॉक्स, आणि त्याची लेंथ दिलेली आहे 20 सेंटीमीटर, ब्रीथ दिलेली आहे 10.5 सेंटीमीटर, हाईट दिलेली आहे 8 सेंटीमीटर. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ ए बॉक्स फाइंड करायचं आहे. आता त्याचा फॉर्म्युला कोणता आहे, तर व्हॉल्यूम ऑफ ए क्युबॉइडचा. ओके, आता फर्स्ट आपल्याला गिवन जे दिलेले आहे ते लिहून घेऊया आपण. ओके, इथं लेंथ दिलेली आहे, लेंथ म्हणजे बॉक्सची. ओके, किती दिलेली आहे बघा आता, 20 सेंटीमीटर. ओके, 20 सेंटीमीटर. नंतर हाईट, ब्रीथ. ओके, ब्रीथ दिलेली आहे 10.5 सेंटीमीटर. आणि नंतर हाईट, हाईट दिलेली आहे 8 सेंटीमीटर. ओके, आता आपल्याला काय, व्हॉल्यूम ऑफ ए बॉक्स इज इक्वल टू काय होणार आहे, लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट, म्हणजेच L इंटू B इंटू H. ओके, म्हणजे किती होणार आहे, L ची व्हॅल्यू आहे 20, लेंथ आहे. ओके, B ची किती आहे 10.5 आणि H ची आहे 8. ओके, मग आपल्याला काय ह्याचं आणि ह्याचं आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, फर्स्ट आपण ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके, 8 झिरोचं 0, 8 टूचं 16, म्हणजे 160 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आलं, इंटू 10.5. आता आपण काय ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके, 160 इंटू 105. आता हा पॉईंट आहे तो आपण काय नंतर देऊ. 5 झिरोची 0, 5 6चं किती होतं आहे 30. ओके, 3 कॅरी ओव्हर आलं 0, नंतर 5 1 5 आणि प्लस 3 म्हणजे 8 होते. ओके, 0 आणि 0 न म्हणजे हे करायचे मल्टिप्लाय, त्यामुळे हे सगळे काही 0च येणार आहे. ओके, नंतर 1 घ्यायचं आहे, 0 0, 0 1 न मल्टिप्लाय होणार आहे, त्यामुळे हे नंबर्स ॲज इट इज येणार आहेत, 0 6 1. ओके, आता आपण ह्याची काही ॲडिशन करूया, 0 0 8 6 आणि 1. राईट, म्हणजेच किती नंबर येते 16800. आणि आपल्याला इथं पॉईंट नंतर एकच नंबर आहे, तसंही इथंही तेच करायचं आहे, पॉईंट नंतर एक नंबर आला पाहिजे. ओके, म्हणजे आपला पॉईंट इथं येणार आहे, म्हणजेच आपला आन्सर काय येते 1680. राईट, आणि हे काय म्हणजे व्हॉल्यूम ऑफ ए बॉक्स आहे, त्यामुळे याचं युनिट CM येते. ओके, आता याचं युनिट मी CM का घेतलं, C म्हणजे क्यूब होणार आहे. तुम्ही इथं बघितलं तर प्रत्येकाचं युनिट इथं किती CM म्हणजे सेंटीमीटर आलेलं आहे. राईट, म्हणजेच काय सेंटीमीटरचा क्यूब होणार आहे, म्हणजे आपण किंवा असंही लिहू शकतो की सेंटीमीटर क्यूब. ओके, आता आपण सेकंड बघू. क्वेश्चन नंबर 2, ए क्युबॉइड शेप सोप बार हॅज व्हॉल्यूम 150 cc. Find its thickness if its length is 10 centimeter and breadth is 5 centimeter. आपल्याला इथं आता क्युबॉइड शेप सोप बार आहे, त्याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे 150 cc. ओके, आणि आपल्याला फाइंड इट्स थिकनेस, म्हणजे आपल्याला त्याचं काही थिकनेस फाइंड करायचं आहे, आणि त्याची लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर, ब्रीथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला त्याची काय हाईट काढायची आहे. ओके, म्हणजे आता फर्स्ट आपल्याला जे दिलेलं आहे ते ॲज इट इज आपण लिहून घेऊया. काय दिलेलं आहे, क्युबॉइड शेप सोप व्हॉल्यूम किती आहे 150 cc. ओके, त्याचीच लेंथ किती आहे, आता लेंथ आहे 10 सेंटीमीटर आणि ब्रीथ आहे 5 सेंटीमीटर, आणि आपल्याला काय हाईट काढायची आहे. सेम आपल्याला क्युबॉइडचा इथंही फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू काय होणार आहे,
तर L इंटू बी इंटू एच. आणि आपल्याला व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड दिलेला आहे 150, राईट, 150. आणि L दिलेला आहे 10 आणि ब्रीथ दिलेली आहे 5 आणि हाईट आपल्याला काढायची, त्यामुळे ॲज इट इज आपण लिहूया. ओके, म्हणजेच 150 इज इक्वल टू 10 5चं 50 इंटू एच. आता 150 इकडं हे मल्टिप्लायमध्ये आहे, इकडं गेल्यावर काय ते डिव्हिजनमध्ये होणार आहे, त्यामुळं अपॉन 50 येणार आहे इज इक्वल टू एच. ओके, आता आपल्याला काय ह्याचं डिव्हिजन करायचं आहे. 0 0 कट होणार आहेत, 5 1 5 5 3 15, राईट. म्हणजे हाईट किती येते 3 सेंटीमीटर आणि युनिट सेंटीमीटरमध्ये येणार आहे का, तर लेंथ ब्रीथ याचं काय सेंटीमीटर दिलेलं आहे, त्यामुळे ह्याचं पण काय हाईटचंही 3 सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे, राईट. म्हणजेच ह्याचा ॲन्सर काय येणार आहे, ए क्युबॉइड शेप सोप बार ब्रीथ नाही हाईट काढले आपण ना, हाईट इज 3 सेंटीमीटर. ओके, आपलं हे काय ॲन्सर आलेलं आहे. आता नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 3. हाऊ मेनी ब्रिक्स ऑफ लेंथ 25 सेंटीमीटर, ब्रीथ 15 सेंटीमीटर अँड हाईट 10 सेंटीमीटर आर रिक्वायर्ड टू बिल्ड ए वॉल ऑफ लेंथ 6 मीटर, हाईट 2.5 मीटर अँड ब्रीथ 0.5 मीटर. आता आपल्याला इथं सांगितलेलं आहे एक वॉल बनवण्यासाठी आता वॉलची लेंथ दिलेली आहे 6 मीटर, म्हणजे लेंथ, हाईट आणि ब्रीथ दिलेली आहे. ओके, आणि आपल्याला विचारलेलं आहे त्यासाठी किती ब्रिक्स लागणार आहेत, आणि ब्रिक्स म्हणजे काय, विटा किती लागणार आहेत, आणि त्याचीही लेंथ, ब्रीथ आणि हाईट दिलेली आहे. ओके, आता हे आपल्याला हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, फर्स्ट आपल्याला व्हॉल्यूम ऑफ ब्रिक्स काढावं लागणार आहे, नंतर काय व्हॉल्यूम ऑफ वॉल काढावं लागणार आहे. ओके, आणि त्या दोन्हीचं डिव्हिजन केलं की आपल्याला ते काय ॲन्सर भेटणार आहे. फर्स्ट आता आपण काय व्हॉल्यूम ऑफ ब्रिक्स काढूया. म्हणजेच आता त्याचं फर्स्ट लेंथ, ब्रीथ आणि हाईट किती आहे ते लिहून घेऊया. लेंथ ऑफ ब्रिक किती आहे तर 25 सेंटीमीटर. ओके, आणि ब्रीथ किती आहे, ब्रीथ 15 सेंटीमीटर आणि हाईट 10 सेंटीमीटर. ओके, आणि आता आपल्याला काही इथं फॉर्म्युला यूज करायचा आहे व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा. व्हॉल्यूम ऑफ, आता इथं आपल्याला ब्रिकचं काढायचं आहे, त्यामुळे व्हॉल्यूम ऑफ ब्रिक लिहूया आपण. ओके, इज इक्वल टू काय होणार आहे, एल इंटू बी इंटू एच. ओके, आता लेंथ आहे किती 25, ब्रीथ आहे 15, हाईट आहे 10, आणि आपल्याला ह्याचं काही मल्टिप्लिकेशन करायचं नाही का, तर नंतर डिव्हिजन करताना हे काय कट होणार आहे म्हणून. ओके, आणि आता आपल्याला बघा आता व्हॉल्यूम ऑफ ऑल काढणार आहे. आता तुम्ही बघितलं तर ह्याचं युनिट इथं सेंटीमीटर आलेलं आहे, इथं मीटरमध्ये आलेलं आहे. ओके, फर्स्ट आपल्याला आता मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करावं लागणार आणि नंतर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ ऑल काढावं लागणार आहे. ओके, फर्स्ट आता आपण काय करूया, त्याचं कन्व्हर्जन करूया. लेंथ ऑफ ऑल हे किती आहे, इथं 6 मीटर आहे, 6 मीटर. आता त्याचं कन्व्हर्जन सेंटीमीटरमध्ये करण्यासाठी काय, म्हणजे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर असतं, त्यामुळं 6 म्हणजे 100 ह्याला मल्टिप्लाय करावं लागणार. म्हणजेच किती येणार आहे, 6 इंटू 100 केलं किती होणार आहे, 600 सेंटीमीटर. ओके, आता काय ब्रीथ, राईट, ब्रीथ किती दिलेली आहे 2.5 मीटर. आता ह्याचंही आपल्याला काय करायचं आहे, 100 मल्टिप्लाय करायचं आहे. आता 100 ह्याला मल्टिप्लाय केलं की किती येणार आहे, 2 मिनिटं, हाईट दिलेली आहे ना 2.5 आणि 100 मल्टिप्लाय केलं की 250 होणार आहे, राईट. आता तुम्ही बघितलं तर इथं आपण जर असं केलं 2.5 इंटू 100 केलं, ही 200 आहेत, ॲज इट इज येणार आहे, 25 1 25 होणार आहे, राईट, 200.
आणि म्हणजे पॉईंट नंतर एक नंबर आहे त्यामुळे आपल्याला इथं असंच ठेवायचं आहे. त्यामुळे किती आलेलं आहे 250 सेंटीमीटर. आणि नंतर हाईट किती आहे, हाईट आहे 10, 2 मिनिट, हाईट आहे 0.5 मीटर. आता ह्याचंही आपण काय म्हणजे 0.5 इंटू 100 करूया. आता किती येते बघा, ह्याचं म्हणजे हे केलं की मल्टिप्लाय केलं की 50 होणार आहे, राईट. म्हणजे 100 इंटू 0.5 केलं की 500 येणार आहे. आणि नंतर ह्याच्यानंतर पॉईंट नंतर एक हे आपल्याला द्यायचं आहे त्यामुळे 50 येणार आहे. ओके, 50 सेंटीमीटर. आता आपण सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. आता आपण व्हॉल्यूम ऑफ ऑल काढूया. व्हॉल्यूम ऑफ ऑल इज इक्वल टू काय, L इंटू बी इंटू एच. आता L आपलं काढलेलं आहे 600, बी काढलेला आहे 250. ओके, आणि हाईट काढलेली आहे 50. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या दोन्हीचं डिव्हिजन करायचं आहे म्हणजे टोटल नंबर ऑफ ब्रिक्स काढण्यासाठी. ओके, नंतर बघा आता टोटल नंबर ऑफ ब्रिक्स वी रिक्वायर्ड म्हणजे आपल्याला जे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे इथं काय तेच लिहायचं आहे. वी रिक्वायर्ड टू बिल्ड ए ऑल इज इक्वल टू काय होणार आहे, व्हॉल्यूम ऑफ ऑल अपॉन व्हॉल्यूम ऑफ ब्रिक, राईट. आणि आता आपण आताच बघितलेलं आहे की व्हॉल्यूम ऑफ ऑल किती झालेलं आहे, इथं काढलेलं आहे आपण 600 इंटू 250 इंटू 50. आणि व्हॉल्यूम ऑफ ब्रिक काढलेला आहे आपण किती 25 इंटू 15 इंटू 10. ओके, आता आपण ह्याला काय प्रत्येकाला भाग घालूया. बघा किती होत आहे, तर 10 1 ज 10, 10 5 ज 50. ओके, आता 25 ह्याला भाग घालूया. जे सोपं पडतंय ते आपण करायचं आहे. 25 1 ज 25, 25 1 ज 25, 25 0 ज 0. ओके, आणि नंतर ह्यानं 15 ह्याला भाग घालूया. 15 1 ज 15 आणि किती होत आहे, तर 15 4 ज, राईट, 4 ज 60 होते आणि 15 0 ज 0. म्हणजे नंबर्स किती राहतात बघा आता 40 इंटू 10 इंटू 5. ओके, आणि आता आपण काय ह्याचं सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके, 40 इंटू 10 5 ज 50. ओके, 0 0 ॲज इट इज लिहायचे, 2 0 आहे त्यामुळं, आणि 5 4 ज 20. म्हणजेच किती आलेलं आहे 2000. म्हणजे आपल्याला किती लागणार आहेत, म्हणजे ब्रिक्स किती लागणार आहेत, तर 2000, राईट, 2000 ब्रिक्स. ओके, नंतर तुम्ही म्हणजे असा आन्सर लिहू शकता, टोटल नंबर ऑफ ब्रिक्स वी रिक्वायर टू बिल्ड ए वॉल इज इक्वल टू किती 2000. ओके, 2000 ब्रिक्स. ओके, आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4, फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग ए टँक ऑफ लेंथ 10 मीटर, ब्रीथ 6 मीटर अँड डेप्थ 3 मीटर इज बिल्ड. व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ द टँक? हाऊ मेनी लिटर ऑफ वॉटर कॅन इट होल्ड? आता आपल्याला इथं सांगितलेलं आहे रेन वॉटर म्हणजे पावसाचं पाणी साठवण्यासाठी टँक बांधलेला आहे. त्याची लेंथ, ब्रीथ आणि डेप्थ म्हणजे काय हाईट दिलेली आहे. ओके, आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ द टँक. तर त्याची कॅपॅसिटी काढायची आहे टँकची, म्हणजेच काय व्हॉल्यूम काढायचं आहे टँकचं. आणि हाऊ मेनी लिटर ऑफ वॉटर कॅन इट होल्ड, आणि त्या टँकमध्ये किती पाणी बसू शकतं हे काढायचं आहे. ओके, फर्स्ट आता आपण काय करूया, तर व्हॉल्यूम ऑफ टँक काढूया. ओके, त्यासाठी लेंथ, ब्रीथ आणि हाईट दिलेली आहे ते लिहून घेऊया. लेंथ 10 मीटर, ब्रेथ दिलेली आहे 6 मीटर. ओके, हाईट दिलेली आहे 3 मीटर, राईट.
आता आपल्याला इथं काय व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला यूज करायचे. ओके, व्हॉल्यूम ऑफ, आता टँकचं काढायचं आहे त्यामुळे टँक लिहूया. इज इक्वल टू काय होणार आहे, एल इंटू बी इंटू एच. एल आहे 10, बी आहे 6, एच आहे 3. ओके, आता बघा किती होत आहे, 6 3 ज 18 राईट, आणि 18 10 ज म्हणजे 180 झालं, 180. आता तुम्ही बघितलं तर व्हॉल्यूम काढायचं आहे आणि हे मीटर 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 आहे राईट. एल बी एच याचं युनिट मीटर आहे, त्यामुळे हे काय होणार आहे, मीटरचा क्यूब होणार आहे राईट. किंवा आपण असंही लिहू शकतो की म्हणजे जसं सेंटीमीटर असताना क्यूब सेंटीमीटर लिहितो तसंच इथं काय लिहू शकतो, तर क्यूब मीटर. ओके, असंही लिहू शकतो. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, तर आपण काय व्हॉल्यूम ऑफ टँक काढला. आता किती पाणी त्यामध्ये बसतं टँकमध्ये ते काढायचं आहे. ओके, वॉटर होल्ड इन टँक इन लिटर. आता 1 मीटर क्यूब, आता मी इथं साईडला लिहिते बघा, तुम्हाला लिहिण्याची काही गरज नाही. 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर. म्हणजे 1 मीटर क्यूब म्हणजे काय, 1000 लिटर त्यामध्ये पाणी बसतं. ओके, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, तर 180 इंटू 1000 करावं लागणार आहे. का तर हे मीटर क्यूब असं आलेलं आहे, त्यामुळं आपल्याला ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजे त्यामध्ये किती होल्ड पाणी बसते ते आपल्याला समजेल. ओके, म्हणजेच बघा आता 180 इंटू 1000, का तर 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर. ओके, म्हणजेच आता ह्याचं आणि याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. 1 2 3 4, 4 झिरो आहेत, आपण काय ॲज इट इज देऊया, आणि 18 1 18. ओके, म्हणजे ह्याचं किती आन्सर येते, तर 1,80,000 ओके लिटर. एवढं काय पाणी त्या टँकमध्ये बसणार आहे राईट. म्हणून काय होतं, हेन्स आपलं आन्सर काय येते, व्हॉल्यूम ऑफ टँक म्हणजेच टँक कॅपॅसिटी राईट. टँक कॅपॅसिटी इज किती आलेलं आहे, 180 मीटर क्यूब. आणि अँड वॉटर होल्ड इन टँक इज किती, 1,80,000 राईट, 1,80,000 लिटर. ओके, आपलं काय हे आन्सर आलेलं आहे. तुम्ही बघितलं तर स्टुडंट्स आपलं काय अशा पद्धतीने काय हे म्हणजे 16.1चे 4 क्वेश्चन सॉल्व करून झाले आहेत. ओके, आणि असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमचं म्हणजे सबस्क्राईब केल्यामुळं माझं एक प्रकारचं मोटिवेशन वाढतं. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.